गणगण गणात बोतेच्या गजरात दुमदुमली किनगाव नगरी। 25 जुलै शुक्रवार रोजी विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे शेगाव येथील संतश्रेष्ठ गजानन महाराज यांचा पायी दिंडी सोहळा पंढरपूरहून शेगाव येथे परत आला। गणगण गणात बोतेच्या गजरात व टाळ मृदुंगाच्या निनादाच्या जयघोषात आज लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथे सकाळी 9 वाजता श्रींच्या पालखीचे आगमन झाले। यंदा पालखीचे 56वे वर्ष आहे। यावर्षी पालखी सोहळ्यासोबत श्वेत वस्त्रधारी 700 वारकरी व 2 घोडे बँड पथक सनई चौघडा वाद्यासह वारकरी सहभागी झाले। ज्ञानोबा माऊली तुकाराम रामकृष्ण हरी गणगण गणात बोते असा नामघोष आणि टाळ मृदुंगाच्या गजरात मजल दरमजल करीत ही पालखी आज किनगाव जट्टू येथे पोहोचली। 56 वर्षाची अखंड परंपरा जोपासत गावकऱ्यांसह पंचक्रोशीतील समस्त भाविक भक्तांनी हर्ष उल्हासात पालखीचे स्वागत केले। श्री शिवाजी हायस्कूलच्या भव्य प्रांगणात हजारो भाविक भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला। दिंडीतील वारकऱ्यांची शिस्त, स्वावलंबन, नम्रता, वेळेचे महत्त्व, स्वच्छता तथा गावकऱ्यांच्या भक्तिभाव, दान, परस्पर सहकार्य अशा असंख्य मानवी सद्गुणांचा हा सोहळा आबालवृद्धांसाठी पर्वणी ठरला। यावेळी व्यापाऱ्यांनी आपले दुकान मोठ्या थाटात सजवले होते, तर बालगोपालांनी आपल्या आवडीचे खेळणे खरेदीचा आनंद लुटला। पुखराज तातेड्यांच्या हस्ते पूजन करून गजानन महाराज यांना नैवेद्य दाखवून वारकऱ्यांसह आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। गजानन महाराजांचा पालखी सोहळा चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी जगदंबा मित्रमंडळ व सर्व गावकऱ्यांनी मोलाचे योगदान दिले। शेवटी पालखीचे लोणारकडे प्रस्थान झाले, तर एकूण 1300 किलोमीटरचा प्रवास करून 31 जुलै रोजी गुरुवारी श्रींची पालखी संत नगरी शेगावी पोहोचणार आहे। मराठी केसरी न्यूज साठी प्रतिनिधी केशव सातपुते, लोणार, बुलढाणा। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।